त्या रस्त्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती अनधिकृत काही स्टॉल्स वगैरे आहेत, त्याच्यामुळं ट्रॅफिकला अडथळा होतो. तर ते अडथळे कसे बाजूला काढता येईल? बघा, जास्तीत जास्त जे इल्लीगल एन्क्रोचमेंट्स आहेत ते भाजीवाले, फ्रूटवाले ते आहेत. परत दुकानासमोर ची जी जागा आहे ते पाणीपुरीवाले असे एक्स्ट्रा जे ठेलेवाले आहेत त्यांना ते भाड्याने देतात. तर आपल्याला एक भाजी मंडी अशी करावी लागेल की हे जे सगळी लोकं आहेत जे इल्लीगल एन्क्रोचमेंट करून बसलेले आहेत, आता त्यांना पण त्यांचं घर चालवायचं आहे. तर त्यासाठी त्यांना एक प्रॉपर भाजी मंडी करून द्यायला तर पाहिजे. या ठिकाणी आठवडे बाजार लागायचा, तो आठवडे बाजार वाहतूक कोंडीमुळे बंद करण्यात आलाय. तर ते जे छोटे व्यापारी होते, जे फळ विक्रेते, भाजी विक्रेते होते, तर त्यांचं नियोजन कसं करणार व कोण करणार? कॉर्पोरेशन डेफिनेटली करणार आणि आम्ही पण त्या ह्याच्यामध्ये काम करत आहोत. आता तुम्हाला माहीत असेल एक भाजी मंडी झाली होती वर, पण ती आत्तापर्यंत फंक्शनल झालेली नाही आहे. म्हणजे फक्त स्ट्रक्चर आहे आणि फंक्शनल ऑपरेशनल काहीच झालेली नाही आहे. तर ते आपल्याला एक अपॉर्च्युनिटी आहे की तिकडे या सगळ्या भाजीवाल्यांना आणि बरेच वर्षापासून ती भाजी मंडई तयार करून ठेवलेली आहे, परंतु ती लोकांच्या सेवेमध्ये आलेली नाही आहे. ती का नाही आली आणि ती कधी लोकांच्या सेवेमध्ये येईल? रूल्स बनवावे लागतील. त्यासाठी काय रूल्स बनवावे लागतील? आपण तिकडे प्रॉपर म्हणजे लीगलाइज करू, लायसन्स देऊ आणि जे तिकडे विकणारी लोकं आहेत त्यांना पण लायसन्स देऊन मग त्या भाजी मंडीमध्ये पाठवू. तर आता तुम्ही बघितलं असेल शिवाजी मार्केट प्रॉपर आहे, तसं आपल्याला एक बनवायचं आहे की हे इल्लीगल एन्क्रोचमेंट्स जातील आणि ट्रॅफिकची समस्या पण थोडी कमी होईल. जनतेने आपल्याला कॉल दिला तर आपण ह्या समस्या नक्की सोडवणार, त्यासाठी आपण सक्षम आहात? हो, डेफिनेटली. कारण की आम्ही स्वतःहून या प्रॉब्लेम्स फेस केलेल्या आहेत आणि प्रॉब्लेम्समध्ये सोल्युशन कसं काढायचं त्याच्यावरती आमचं काम ऑलरेडी चालू आहे आणि नक्कीच आम्ही ट्राय करू. आणि लोकांनी आम्हाला जर सपोर्ट केलं तर डेफिनेटली आम्ही लोकांच्या सेवेसाठी आहोत. आम्हाला पार्टीचं काही पण लोभ लालच नाही आहे, म्हणून आम्ही फक्त जनतेच्या सेवेसाठी आज अपक्ष उमेदवार म्हणून आहोत तिथे. ताई, तुम्ही आमच्या चॅनलमध्ये आपल्या भूमिका मांडल्याबद्दल आम्ही आपले खूप आभारी आहोत. धन्यवाद. थँक्यू सो मच.